नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पेट गुरु या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी मेंढी संगोपन करत असाल, तर आपल्याला आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा पिल्लांमध्ये वारंवार सर्दी होणे, त्यांच्यामध्ये खोकला होणे, त्यांच्यामध्ये कफ होणे, तर या समस्या नेहमीच त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. आणि मग मित्रांनो, जर आपण या समस्यांवरती त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना नाही केल्या, तर मग आपल्या या पशूंमध्ये त्यांना न्यूमोनिया होऊन त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो. मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या सर्दी, खोकला, कफ या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी आपण कुठल्या औषधाचा त्या ठिकाणी वापर करायचा, की आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्या आपण लवकरात लवकर ठीक करू शकतो आणि त्यांच्यामध्ये होणारे जे विविध प्रकारचे आजार असतील किंवा समस्या असतील, तर या औषधाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी ठीक करू शकतो. मित्रांनो, शेळी मेंढी संगोपनामध्ये आपल्याला या समस्या नेहमीच त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात आणि या जीवघेण्या समस्या आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तात्काळ उपाययोजना करणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या पशूंमध्ये सर्दी असेल, खोकला असेल किंवा कफ असेल, तर ह्या समस्या त्या ठिकाणी होत असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात. यामध्ये मित्रांनो, त्यांच्या नाकामधून पाणी येणे किंवा त्यासोबतच पांढरट किंवा पिवळसर किंवा हिरवट रंगाचा कफ बाहेर पडण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये खोकला येण्याच्या किंवा ठसकण्याच्या समस्या पाहायला मिळतात. यामध्ये कोरडा ठसका असेल किंवा ओलसर खोकला असेल, तर हा देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच ज्यावेळेस आपल्याला या समस्या आपल्या पशूंमध्ये होतात, तर त्यांच्या बॉडीचे टेम्परेचर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या या पशूंमध्ये त्यांची जी काही भूक आहे, तर ती सुद्धा कमी झालेली असते. आपले पशु चारा कमी खातात, पाणी कमी पितात. त्यासोबतच जर आपले लहान पिल्लं असतील, करडं-कोकरं असतील, तर त्यांच्यामध्ये दूध पिण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच त्यांच्या नाकामधून किंवा तोंडामधून पाणी येण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. आपले हे जे पशु आहेत, तर ते कळपापासून सेपरेट त्या ठिकाणी राहतात आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी शांत, सुस्त बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या या पशूंना त्या ठिकाणी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतो. ते जर त्यांना नाकावाटे श्वास घेण्यात त्रास होत असेल, तर तोंडावाटे श्वास घेतात. त्यांच्या छातीमधून घरघर आवाज येणे यांसारख्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच त्यांच्या नाकामधून, तोंडामधून पाणी येणे किंवा त्यांना त्यांचे जे डोळे आहेत, तर त्या डोळ्यामधून पाणी येणे, डोळ्यामध्ये लालसरपणा येणे, तर यांसारख्या विविध प्रकारचे जे काही लक्षणं आहेत, तर ते आपल्याला आपल्या या शेळी मेंढींमध्ये किंवा पिल्लांमध्ये जर त्यांना सर्दी, खोकला, कफ या समस्या असतील, तर पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, या समस्यांवर जर आपण त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना केल्या, तर लवकर ते ठीक होण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. परंतु जर त्या ठिकाणी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा उशीर झाला आणि आपले पशु जर ते न्यूमोनियामध्ये गेले, तर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये आपल्याला ही लक्षणं पाहायला मिळतात, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले आजार असतील किंवा कुठले धोके असतील, तर ते त्या ठिकाणी उद्भवू शकतात. तर मित्रांनो, यामधील पहिली जी काही समस्या आहे किंवा आजार होतो, तर तो म्हणजे न्यूमोनिया होऊ शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना सर्दी असेल, खोकला असेल, कफ असेल, तर तो जर आपल्या पशूंच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये न्यूमोनिया त्यांना होऊ शकतो आणि आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या फुफ्फुसामध्ये हा खोकला, सर्दी, कफ जास्त प्रमाणामध्ये झाला, तर आपल्या पशूंच्या फुफ्फुसाला जो काही ऑक्सिजन पाहिजे, तर त्याचे प्रमाण कमी होते आणि ते जर त्या ठिकाणी 70% कमी झाले, तर आपल्या पशूंमध्ये त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच आपले जे लहान करडं-कोकरं असतात, तर त्यांच्यामध्ये जर सर्दी, खोकला, कफ झाला, तर त्यांच्यामध्ये त्यांची वाढ कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा त्यांच्यामध्ये त्यांची भूक त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस वारंवार आपल्या या पशूंमध्ये त्यांना सर्दी, खोकला, कफच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये चारा खाण्याचे प्रमाण कमी होते, त्यांच्यामध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि ते वारंवार त्या ठिकाणी आजारी पडत असतात. तर त्यामुळे त्यांची वाढ जी आहे, तर ती खुंटलेली पाहायला मिळते. त्यांची वजन जे आहे, तर ते घटलेले आपल्याला पाहायला मिळते. तिसरं म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस ते वारंवार त्या ठिकाणी आजारी पडत असतात, तर त्या ठिकाणी त्यांची इम्युनिटी कमी होते आणि त्यांच्यामध्ये लवकर या सर्दी, खोकल्या, कफच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात.
या समस्या जर त्या ठिकाणी वारंवार उद्भवल्या तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्यू सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या जर दूध देणाऱ्या मोठ्या शेळ्या असतील तर त्यांच्यामध्ये वारंवार आपल्याला या सर्दी, खोकला, कफच्या समस्या पाहायला मिळाल्या तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाचे उत्पादन सुद्धा कमी होऊ शकते. त्यामुळे साहजिकच त्यांची जी काही पिल्ले असतील तर त्यांना त्या दुधाचा पुरवठा कमी होऊ शकतो आणि त्यांची सुद्धा वाढ त्या ठिकाणी खुंटलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. मित्रांनो, सर्दी, खोकला, कफ हा जो आजार आहे तर तो त्या ठिकाणी संसर्गजन्य सुद्धा असू शकतो, की जो आपल्या एका पशूंपासून दुसऱ्या पशूंना त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा एका कळपापासून दुसऱ्या कळपाला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या या इतर जे काही निरोगी पशु असतील तर त्यांची काळजी घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच जर आपले पशु वारंवार त्या ठिकाणी आजारी पडत असतील, त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला, कफच्या समस्या वारंवार निर्माण होत असतील, तर त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी टॉक्सिन्स ज्यालाच आपण विषारी पदार्थ म्हणतो, तर ते त्या ठिकाणी तयार होऊ शकतात आणि ते आपल्या पशूंच्या शरीरासाठी त्या ठिकाणी अत्यंत घातक त्या ठिकाणी ठरू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये वारंवार सर्दी, खोकल्या, कफच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या ठिकाणी साहजिकच आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, तर मग त्यांना इतर जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील किंवा व्हायरल इन्फेक्शन असतील, तर त्यांचाही त्या ठिकाणी लागण होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी उद्भवू शकतात. तर मित्रांनो, यांसारखे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते त्या ठिकाणी आपल्या या शेळी, मेंढी संगोपनामध्ये त्यांना वारंवार सर्दी, खोकल्याच्या समस्या जर त्या ठिकाणी आल्या, तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग मित्रांनो, आपण या समस्यांवरती कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे? कुठल्या औषधाचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत, तर त्या लवकरात लवकर ठीक करता येईल. आपल्या पशूंमध्ये त्यांना सर्दी असेल, खोकला असेल, कफ असेल, तर या तिन्ही समस्यांवर आज आपण एक असे औषध सांगणार आहोत, की जर आपण आपल्या या पशूंमध्ये त्या औषधाचा वापर केला, तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, हे जे औषध आहे, तर ते मॅनकाइंड कंपनीचे लिक्विड लिव्होशुअर बीएम हे औषध त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना सर्दी, खोकला, कफच्या समस्या होतील, तर त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. या औषधामध्ये मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी लिव्होफ्लॉक्सासिन, ब्रोमोहेक्झिन आणि टायलोसिन असे 3 घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, लिव्होफ्लॉक्सासिन आणि टायलोसिन हे जे आहे तर ते अँटिबायोटिक्स आहेत आणि ब्रोमोहेक्झिन हा जो घटक आहे तर तो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारा जो काही कफ आहे तर तो वितळवून बाहेर टाकण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या लिव्होशुअर बीएम या औषधाचा वापर ज्यावेळेस आपल्या या याच्या पशूंमध्ये करू, यामध्ये शेळी असेल, मेंढी असेल किंवा करडं कोकरं असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, लिव्होशोरबियम या औषधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लिव्होफ्लॉक्सासिन, ब्रोमहेक्झिन आणि टायलोसिन यांसारखे 3 अतिशय सुंदर घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या लिव्होशोरबियम या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या फुफ्फुसामध्ये किंवा श्वसन नलिकेमध्ये साचलेला जो काही घट्ट कफ असेल, तर तो पातळ करून बाहेर काढण्यासाठी या औषधाचा त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार होणारे बॅक्टेरियल इन्फेक्शन जे असेल, तर त्यापासून आपल्या पशूंना सुरक्षित करण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत या औषधाची पाहायला मिळते. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना जो काही ठसका येणे, खोकला येणे, यामध्ये कोरडा असेल किंवा जो काही कफचा खोकला असेल, तर तो सुद्धा लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या औषधाचा अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना या प्रॉब्लेम्समुळे, समस्येमुळे जळजळीच्या समस्या त्या ठिकाणी असतील, तर त्या देखील कमी करण्यासाठी या लिव्होशुअर बीएम या औषधाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. सोबतच आपली लहान पिल्लं असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा या लिव्होशुअर बीएम औषधाचा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार सर्दी, खोकल्या, कफच्या ज्या समस्या आहेत, तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी फायदा होईल आणि त्यांच्यामध्ये होणारी जी काही मरतूक आहे, तर ती त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो. मित्रांनो, या लिव्होशुअर बीएम औषधाचा वापर आपण आपल्या दूध देणाऱ्या शेळ्यांमध्ये, आपल्या गाभण शेळ्यांमध्ये, आपल्या लहान पिल्लांमध्ये या सर्वांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. हे औषध अगदीच त्या ठिकाणी सेफ आहे. या औषधाचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही. परंतु तरीही आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, तर त्यांच्या सल्ल्यानुसारच या औषधाचा वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये करा
आणि याचा जो डोस आहे मित्रांनो, तर तो आपण 40 किलो वजनासाठी 1 ते 2 मिली याप्रमाणे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो. आपले जे लहान करडं कोकरं पिल्लं असतील, तर त्यांच्यामध्ये साधारण आपण अर्धा मिली याप्रमाणेच या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि आपले जर 20 किलोपर्यंत पशु असतील, तर त्या ठिकाणी साधारणतः आपण 1 मिली आणि 40 किलोच्या आसपासचे असतील, तर त्या ठिकाणी आपण 2 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे कमीत कमी 3 ते 5 दिवस या औषधाचा जर आपण आपल्या पशूंमध्ये वापर केला, तर निश्चितच त्यांच्यामध्ये आपल्याला सर्दी, खोकला, कफ, न्यूमोनिया किंवा ब्रोंकायटिस यांसारख्या कुठल्याही प्रकारच्या ज्या काही समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील, तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी निश्चितच अतिशय चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, त्यांचे पिल्लं असतील, त्यांच्यामध्ये आपल्याला सर्दी, खोकला, कफ झाल्यावर कुठली लक्षणं दिसतात, त्यानंतर कुठल्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यावरती आपण कुठल्या औषधाचा त्या ठिकाणी वापर करायचा, की ज्यामुळे आपण या समस्या लवकरात लवकर ठीक करू शकतो. तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये अशा प्रकारच्या समस्या दिसत असतील, तर आपण अवश्य या लिहोश्युअर बियम औषधाचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.